गडचिरोली नगर परिषदेमध्ये पोटनिवडणूक जाहीर। मुक्तेश्वर काटवे यांच्या अपघाती मृत्यूनंतर जागा रिक्त। येत्या 18 मे पासून नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात। व्ही.डी. सतीशन केरळमचे नवे मुख्यमंत्री। काँग्रेसकडून व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा। मुख्यमंत्री फडणवीस बाईकवरून विधान भवनात। मोदींच्या आवाहनानंतर बाईकवरून प्रवास। मंत्री नितेश राणेंनी पायी गाठलं मंत्रालय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर सोडला ताफा। मंत्रालयापासून 500 मीटर अंतर पायीच कापलं। रुपाली चाकणकर ईडी कार्यालयामध्ये दाखल। ईडीकडून रुपाली चाकणकरांची चौकशी सुरू। जय पवारांच्या जनता दरबारामध्ये गोंधळ। बारामतीमधील जनता दरबारात गोंधळ। नागरिकांच्या कामांचा खोळंबा, शिस्तीचा अभाव। मनमानी भाडेवाढ करणाऱ्या प्रवासी ॲपवर कारवाई करा। बस वाहतूकदार अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। दीर्घकालीन उपाययोजनांसाठी समितीची स्थापना। शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अनुषंगाने आज बैठक। कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती ठरणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये होणार चर्चा। एमआयएम नगरसेवक मेराज खानला पोलीस कोठडी। तिसरं अपत्य लपवल्याप्रकरणी 17 मे पर्यंत पोलीस कोठडी। निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये 2च मुलांचा उल्लेख। आयोगाची दिशाभूल केल्याचा मेराज खानवर आरोप। मंत्री उदय सामंतांचा पूर्ण ताफा। ईव्ही गाड्यांचा। ताफ्यातील प्रत्येक गाडी इलेक्ट्रिक। सोबत आवश्यक स्टाफ घेऊन मंत्रालयाकडे रवाना। मुंबईच्या महापौरांचा उपनगर दौरा। रस्ते आणि नालेसफाईच्या कामांची पाहणी। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कामांची स्थिती जाणून घेण्यासाठी दौरा। हिंदू असण्यासाठी मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही। सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक टिप्पणी। धार्मिक स्वातंत्र्याच्या मर्यादेवरील सुनावणीमध्ये टिप्पणी। धाराशिव तालुक्यामध्ये सरपंच आरक्षणाचं बिगुल वाजलं। 110 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत 18 मे रोजी पार पडणार। जिल्हाधिकारी कीर्ती किरण यांच्या नेतृत्वात प्रक्रियेमुळे तालुक्यातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग। गडचिरोली नगर परिषदेमध्ये पोटनिवडणूक जाहीर। मुक्तेश्वर काटवे यांच्या अपघाती मृत्यूनंतर जागा रिक्त। येत्या 18 मे पासून नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात। नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर परिसरामध्ये डम्पिंग ग्राउंड संदर्भात बैठक संपन्न। आयुक्तांकडे स्थानिकांची तीव्र नाराजी। मात्र बैठकीमध्ये ठोस निर्णय न घेतल्यानं नागरिक आक्रमक। एअर इंडियाच्या विमान उड्डाणांमध्ये कपात। जूनपासून पुढील 3 महिन्यांसाठी कपात। अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये रद्द होणार। धुळ्यामध्ये भीषण पाणीटंचाईची झळ। टँकरद्वारे गाव विहिरींमध्ये पाणी टाकून पाणी पुरवठा। प्रशासनानं पाणीटंचाईवर उपाययोजना करणं आवश्यक। ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी। इंदापूरमध्ये नीरा नदीचं पात्र कोरडं। पशुधनाच्या चाऱ्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। नदीचं पात्र कोरडं, शेतकऱ्यांची चिंता वाढली। नागपूरमध्ये दुहेरी वातावरणामुळे नागरिकांच्या चिंतेमध्ये वाढ। बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता। आरोग्य प्रशासन अलर्ट मोडमध्ये। नीट पेपरफुटी संदर्भात मोठी अपडेट। टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून आरोपी एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती। आरोपी मनीषा वाघमारे पुण्यामध्ये ॲडमिशन कन्सल्टन्सी चालवायची। पुण्यातील दिवे घाटामध्ये टवाळखोरांचा धुमाकूळ। बुलेटचे फटाके हातामध्ये कोयते नाचवत दहशत। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। वादळ वारे आणि पावसाचा कीर्तन महोत्सवाच्या आयोजनाला फटका। उद्यापासून सुरू होणार कीर्तन महोत्सव। बीडमधील गेवराई तालुक्यातील राजपिंपरी गाव महिनाभरापासून अंधारामध्ये। अभियंत्याच्या दालनातच 4 तास ठिय्या। गडचिरोली जिल्ह्याच्या बिनागुंडा भागामध्ये भामरागडच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे भेट दिली। अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत साधला संवाद। वीस मे रोजी देशभरातील औषध दुकानं राहणार बंद। ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ केमिस्ट आक्रमक। अखिल भारतीय औषधीय विक्रेता संघाचा निर्णय। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पुकारला एल्गार। पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी आज लागणारा निकाल पुढे ढकलला। पुण्यातली खासगी रुग्णालयामध्ये आढळली बॉम्बसदृश वस्तू। तर बॉम्बसदृश वस्तू मुख्य मैदानात निकामी। तर बॉम्बसदृश वस्तू नेमकी कोणी ठेवली याचा तपास सुरू। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू। अमूल आणि मदर डेअरीकडनं आजपासून दूध दरामध्ये वाढ। दुधाच्या किमतीमध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। आयात शुल्क वाढीमुळे सोने चांदीच्या दरामध्ये वाढ। सोने 8,000 रुपयांनी तर चांदी 20,000 महागली। सोन्या चांदीच्या किमतीमध्ये विक्रमी उसळी।
डोंबिवलीमधील भावना इमारत खाली करण्याची नोटीस, खाली करण्याच्या नोटीसनं रहिवाशी हवालदिल नागरिकांची केडीएमसी मुख्यालयामध्ये धाव. रायगडमध्ये पाणी टंचाईची झळ, शासकीय उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह, मागील वर्षीच्या तुलनेमध्ये टँकरच्या संख्येत वाढ, 62 गावं आणि 220 पाड्यांना 60 टँकरनं पाणी पुरवठा. धुळ्यामध्ये भीषण पाणी टंचाईची झळ, टँकरद्वारे गाव विहिरींमध्ये पाणी टाकून पाणी पुरवठा, प्रशासनानं पाणी टंचाईवर उपाययोजना करणं आवश्यक, ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी. मुंबईकरांवर पाणी संकट, जलाशयामध्ये घट, मुंबईत उद्यापासून 10% पाणी कपात, पाणीसाठा घटल्यानं खबरदारी घेण्याचं आवाहन. अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई, खड्ड्यातून पाणी काढून भागवली जाते तहान, सुमारे 200 ते 250 गावांमध्ये पाणी पुरवठा योजना राबवली. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी टंचाई कमी करण्यासाठी 900 मिलीमीटर जलवाहिनी पूर्ण क्षमतेनं सुरू करा, महापौर समीर राजूरकर यांचे निर्देश. पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू, रुग्णालयामध्ये सुरक्षा व्यवस्थाच नाही, लोकशाही मराठीच्या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी लागू, साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय साखर बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता. माऊलींच्या पालखीचे 8 जुलैला प्रस्थान, आळंदी देवस्थानकडून वेळापत्रक जाहीर. पीएनबी घोटाळा प्रकरण, मनोज खरातच्या दोषमुक्तीच्या याचिकेला सीबीआयचा विरोध, बेकायदेशीर वाहन व्यवहारांची खरातला पूर्ण माहिती होती, मनोज खरातनं निर्दोष असल्याचा दावा करत दाखल केली होती याचिका. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर भूसंपादनातील शेतकऱ्यांना दिलासा, 2024 प्रमाणे मोबदला देण्यासाठी सरकार सकारात्मक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. युद्धाच्या झळा, मुंबईकरांना बसण्यास सुरुवात, मुंबईत सीएनजी दरवाढीचा भडका, सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ, सीएनजीचे दर प्रति किलो 84 रुपयांवर पोहोचले. संत गोरोबा काकांना ओटीबारी, एकादशीच्या निमित्तानं चंदनाची ओटी, घोड्यावर आरूढ झालेले गोरोबा काकांचे रूप आणि मंदिराची आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविकांची मांदी आली. वासांबी मोहोपाडा ग्रामपंचायतीचा देशामध्ये डंका, आत्मनिर्भर पंचायत पुरस्कारामध्ये भारतात प्रथम. रत्नागिरीमध्ये जनगणना 2027 गणना 100% पूर्ण, चिपळूण तालुक्यातील दळवटणे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलं गाव. दुर्गम भागातील आरोग्य सेवेला बळ देण्यासाठी आमदार आमशा पाडवींकडून 5 रुग्णवाहिकांचं लोकार्पण, आमशा पाडवी यांनी स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये मेगा ट्रॅफिक ब्लॉकमुळे नागपूर पुणे महामार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द, काही गाड्यांच्या मार्गामध्ये तात्पुरते बदल. खासगी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी सक्तीने नियुक्त करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा आदेश. धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढते, जनजीवन विस्कळीत, दुग्ध व्यवसाय संकटामध्ये. अमरावतीमध्ये पाणी टंचाई निवारण निधी नसल्यानं कामं थांबली, अमरावती जिल्ह्यातील 47 गावांमधील जलजीवनची कामं थांबली, शासनाच्या 18 कोटींची प्रतीक्षा, पैसे नसल्यानं कामं खोळंबली. भंडाऱ्याच्या तुमसर बाजार समितीमध्ये संचालकांचा गोंधळ, मारहाणीचा प्रयत्न झाल्यानं तणावपूर्ण वातावरण, बाजार समितीमध्ये हमाल कामगारांचं आंदोलन. वाशिममध्ये काठेपूर्णा नदीवरील पुलाचं काम संथ गतीनं, पावसाळ्यापूर्वी पुलाचं काम पूर्ण होणार का, सवाल उपस्थित, प्रशासनानं कामांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी. पुण्यामध्ये डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ, 2.5 वर्षामध्ये 203 पुणेकरांची फसवणूक, 203 नागरिकांना तब्बल 116 कोटी 80 लाखांचा गंडा, सायबर पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. सोलापूरमध्ये भीमा नदीवर 14 बॅरेज बंधाऱ्याची गरज, बॅरेजसाठी सर्व आमदारांची आग्रही मागणी, तर भीमा नदीवर बॅरेज झाले तर सोलापूर जिल्हा टंचाईमुक्त होईल, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांची माहिती. नंदुरबारमध्ये गोमाई नदीवरील पुलाच्या कामाला वेग, 50% काम पूर्ण, जून-जुलैपर्यंत पूर्णत्वाची शक्यता, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केली कामाची पाहणी. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात, आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जलपर्णीचं काम सुरू, प्रशासनाला जाग आल्यानं स्थानिकांमध्ये समाधानाचं वातावरण. नामकरण आभारीला आज सिन्नर न्यायालयामध्ये हजर केलं, आभारी खरातच्या आर्थिक साम्राज्याचा महत्त्वाचा दुवा, खरातवर पुस्तक लिहिणारा लेखकच आता आरोपी.
ताडोबातील वाघांवर करडी नजर. मध्य प्रदेशातील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाय. बफर क्षेत्रातील कुत्र्यांचं लसीकरण. 2,500 कुत्र्यांवर बारीक लक्ष. नीट पेपरफुटी प्रकरण. धनंजय लोखंडेला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड. धनंजय लोखंडेला सीबीआय दिल्ली कोर्टामध्ये हजर करणार. नीट पेपरफुटी प्रकरणी मुख्यमंत्री विजय यांचा संताप. थेट परीक्षाच बंद करण्याची केंद्राकडे केली मागणी. विदर्भातील तापमान 45 अंशांच्या पार. सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये 45.9, अमरावतीमध्ये 45.8 तर वर्ध्यामध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नाशिकमध्ये तापमानात 3 अंशांची घट. उत्तर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट कायम. रविवारपर्यंत शहरामध्ये उष्णतेची लाट. साताऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. मुसळधार पावसानं 40 घरांचं नुकसान. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. उत्तर प्रदेशामध्ये तीव्र वादळासह पावसाचा हाहाकार. वादळासह झालेल्या पावसानं 54 जणांचा मृत्यू. वादळामुळे झाडं, विजेचे खांब उन्मळून पडले. अनेक भागातला वीज पुरवठा खंडित. अवैध एसटीबीटी बियाणे जप्ती कारवाई करणाऱ्या अधिकारी आणि पोलिसांचा आमदार राजेश बकान यांच्या हस्ते सत्कार. एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका. वर्ध्यामध्ये कृषी विभागाचं आवाहन. लासोर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याला अवघा 100 रुपये प्रति क्विंटलचा भाव. संतप्त शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमधील कांदे बाजार समितीच्या गेटवर फेकून देत कांद्याच्या ढिगाऱ्यावर बसत निषेध व्यक्त केला. नागपूरमध्ये अनोळखी तरुणाला लिफ्ट देणं दुचाकीस्वाराला पडलं महागात. लिफ्ट मागणाऱ्या तरुणानं चाकूचा धाक दाखवत केली 30,000 रुपयांची लूट. भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरातील डम्पिंग ग्राउंडला आज सकाळी आग लागली. डम्पिंग ग्राउंडमध्ये वारंवार लागणाऱ्या आगीनं उत्तन परिसरातील नागरिक त्रस्त. साताऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसामध्ये बामनोली शिवसागर जलाशयामध्ये बोट बुडाली. बोट चालक बेपत्ता. चालत्या बसमध्ये 2 तास महिलेवर सामूहिक अत्याचार. 7 किलोमीटरपर्यंत बस फिरली. दिल्लीमध्ये पुन्हा दिल्ली हादरली तर अंगावर काटा आणणारी घटना. भंडाऱ्यामध्ये लग्नाचं आमिष दाखवत मुलीवर अत्याचार. अल्पवयीन मुलगी 2 महिन्यांची गर्भवती. पोलिसांची कारवाई. आरोपीला नागपुरातून अटक. नागपूरच्या सरकारी डागा रुग्णालयामध्ये आग. सकाळी लहान मुलांच्या वॉर्डात लागली होती आग. शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीवरती वेळेस नियंत्रण. सापनं 15 चिमुकल्यांना इतर वॉर्डामध्ये शिफ्ट केलं. आगीत कुणीही जखमी नाही. नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण. आरोपींच्या जामिनावर उद्या सुनावणी. जिल्हा सत्र न्यायालयानं युक्तिवादपूर्ण निर्णय राखून ठेवला. अमरावतीच्या फ्रेझरपुरा परिसरामध्ये 2 गटांमध्ये वाद. वादानंतर परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण. धार्मिक पूजा सुरू असताना शिवीगाळ केल्याचा आरोप. 9 जणांच्या विरोधामध्ये अॅट्रॉसिटीचा विनयभंगाचा गुन्हा दाखल. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ आढळला मृतदेह. 26 वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह. बोरिवली पोलिसांकडनं एडीआरची नोंद. मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये सापडल्यानं प्रकरणाला नवं वळण. छत्रपती संभाजीनगरचे 13 तरुण पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात. एटीएसकडनं 7 तास कसून चौकशी. देशविरोधी नेटवर्क उभं करण्याचा शहजाद भट्टीचा कट. जालन्यामध्ये लग्नाच्या जेवणाच्या पंक्तीमध्ये वाटण्यावरून वाद. लाथाबुक्क्यांनी आणि लाठ्या काठ्यांनी मारहाण. तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. नागपूरमध्ये मेडिकलमधील हाणामारी प्रकरण. हाणामारी प्रकरणामध्ये 5 डॉक्टरांवर कारवाई. कनिष्ठ निवासी डॉक्टरांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर कारवाई. प्रशासनाच्या वतीनं निवासी वसतिगृह रिकामं करण्याचे आदेश. अमरावतीमधील दयासागर चौकामध्ये 4 चाकी वाहनांचा स्टंट. नागरिकांची सतर्कता. गाडीसह चालक पोलिसांच्या स्वाधीन. भंडाऱ्यामध्ये लग्नाचं आमिष दाखवत मुलीवर अत्याचार. अल्पवयीन मुलगी 2 महिन्यांची गर्भवती. पोलिसांची कारवाई. आरोपीला नागपुरातून अटक. बुलढाण्याच्या शेगावमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार. आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत हॉटेल मालकाचा लैंगिक अत्याचार. गुप्तधनाच्या आमिषानं लाखमोलाचा धक्का. अहिल्यानगरमध्ये भोंदूबाबाकडनं घर खोदून 50,000ची फसवणूक. आरोपीला अटक केली असून 16 मेपर्यंत पोलीस कोठडी. पुण्यामध्ये आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून हत्या तर मुलीसोबत प्रेमसंबंध तोडण्यास धमकी दिल्यानं हत्या. हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली घटना.
माढा तालुक्यातील आडेगावमधील भक्तांची फसवणूक. यवतमाळ जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट. तापमानानं तब्बल 44 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन. नसरापूरमधील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरण. आरोपीची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपीला आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार. आरोपीचं दोषारोपपत्र आज दाखल करण्याची शक्यता. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. कोल्हापुरातल्या हरिओम नगरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. जुना राजवाडा पोलिसांनी केली 5 जणांना अटक. प्रसिद्ध शास्त्रीय गायक स्वर भास्कर अजित कडकडे यांनी गणपतीपुळे येथे श्रीचरणी दिली भेट. पुण्याच्या खासगी रुग्णालयातील बॉम्ब सदृश्य वस्तू प्रकरण. पुणे पोलिसांकडून रुग्णालयातील मस्टर आणि सीसीटीव्हीची तपासणी. आषाढी वारी पालखीचं वेळापत्रक जाहीर. माऊलींच्या पालखीचं 8 जुलैला प्रस्थान तर 25 जुलैला रंगणार आषाढी सोहळा. पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.